हॅलो, नमस्कार सगळ्यांना. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर आज मी तुमच्यासाठी वर्क फ्रॉम होम जॉब्स घेऊन आलेली आहे आणि ह्या जॉबसाठी तुम्ही समजा फ्रेशर असाल, तर या जॉबसाठी तुम्ही एलिजिबल आहेत. या जॉबला तुम्हाला कुठली फीज वगैरे काही विचारणार नाही, ओके. सो सगळे जेन्युइन जॉब आहेत, ओके. सो जॉबचे डिटेल्स आपण बघूयाच. त्याच्या अगोदर जर तुम्ही नवीन असाल चॅनलमध्ये, तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण कसं असतंय, समजा तुम्ही सबस्क्राईब करून ठेवला, तर तुम्हाला नोटिफिकेशन फर्स्ट भेटेल आणि फर्स्ट नोटिफिकेशन भेटलं, तर तुम्ही लवकरात लवकर अप्लाय करू शकता. एक-एकदा काय होतंय, जे मी जॉब पोस्ट करते जॉब पोर्टलमधून, तिथे लवकर व्हॅकन्सी फुल होतात. समजा लवकर तिथं आपण अप्लाय केलं, तर आपलं पण सिलेक्शन लवकर होऊ शकतं. मला कमेंट्स येतात, की "ताई तुम्ही जॉब सांगताय भरपूर, पण माझं सिलेक्शन होत नाही झालंय." ओके. सो का होत नाही? एक तर तुमचा रिझ्यूम बरोबर नसेल किंवा तुम्ही प्रॉपर अप्लाय करत नसेल किंवा तुमच्यामध्ये स्किल नसेल. त्यांना जे रिक्वायरमेंट आहे, फॉर एक्झाम्पल समजा आता एका जॉबसाठी एक रिक्वायरमेंट असते, की तिथं तुम्हाला एक्सेल यायला पाहिजे, वर्ड यायला पाहिजे. ओके. सो जर ते तुमच्याकडे नसेल, तर त्यांनी तुम्हाला हायर करू शकतच नाहीत, राइट? सो कधी पण अप्लाय करताना ते जॉब डिटेल्समध्ये काय-काय रिक्वायरमेंट आहेत ते सगळं तुमच्या रिझ्यूममध्ये यायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल आता मी YouTubeचे पण सोशल मीडिया रिलेटेड तुम्हाला खूप पोस्ट घातले, जॉब घातलेली मी, राइट? सो त्याच्यामध्ये त्यांना काय रिक्वायरमेंट आहे, सोशल मीडिया डिझायनिंग यायला पाहिजे, ग्राफिक डिझायनिंग यायला पाहिजे, व्हिडिओ एडिटिंग वगैरे यायला पाहिजे. हे सगळं मेन्शन असायला पाहिजे तुमच्या रिझ्यूममध्ये, ओके. तरच तुमचा रिझ्यूम तिथं सिलेक्ट होणार आहे, नाहीतर सिलेक्ट होणार नाही. हे सांगायलोय मी तुम्हाला. कारण जेव्हा मी अप्लाय करतो, फॉर एक्झाम्पल समजा आता मी एडिटिंगसाठी अप्लाय करणार, ओके. आणि मी रिझ्यूममध्ये घातलंय, की मला वर्ड माहिती आहे, एक्सेल माहिती आहे. तर तुम्हाला हायर करू शकतील का? तर तुम्ही समजा, की तुम्हीच हायरिंग करायला बोलवताय आणि तुम्हाला व्हिडिओ एडिटिंगची गरज आहे किंवा ग्राफिक डिझायनरची गरज आहे आणि त्यांनी रिझ्यूममध्ये घातलंय, की मला Microsoft येतंय, ओके, किंवा एक्सेल येतंय आणि तुम्ही रिझ्यूम चेक करायला, तर तुम्ही हायर करणार काय त्यांना? नाही, राइट? कसं हायर करणार? कारण तुम्हाला रिक्वायरमेंट आहे व्हिडिओ एडिटिंगची. तसंच आपल्यावरूनच थिंक करा, की त्यांना पण कसं असतं, रिक्वायरमेंट असते, की व्हिडिओ एडिटिंग म्हणजे ते रिझ्यूममध्ये यायला पाहिजेत आणि तुम्हाला ते माहिती असायला पाहिजेत. ग्राफिक डिझायनिंग माहिती असायला पाहिजेत, राइट? सो तरच तुमचा रिझ्यूम काय होणार, तिथं सिलेक्ट होणार. सो अप्लाय करताना सुद्धा एक तर तुमच्याकडे ते असायला पाहिजेत. फॉर एक्झाम्पल मी अप्लाय केलं, तर माझ्याकडे ते टॅलेंट असायला पाहिजे, की मला व्हिडिओ एडिटिंग येते, मला ग्राफिक डिझायनिंग येते, तर मी अप्लाय करेन. ओके. सो मी रिझ्यूममध्ये ॲड करून अप्लाय करेन, तेव्हा माझं सिलेक्शन होईलच. मी ॲड न करता किंवा मला नॉलेज नाही आहे, तरी पण मी ॲड केलं, तरी पण ते पण प्रॉब्लेमच होऊ शकते किंवा तुम्हाला YouTubeमध्ये शिकावं लागेल, ओके. आणि तुमचे कमेंट्स आलेले, की ताई ग्राफिक डिझायनिंगवरती व्हिडिओ घेऊन या म्हणून थंबनेल डिझायनिंग वगैरे. सो मी लवकरात लवकर त्याचा व्हिडिओसुद्धा घेऊन येत आहे. व्हिडिओ एडिटिंग कसं करायचं? कारण माझे व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, एक-एक मी एडिटिंग करून घालते, ओके. जॉबचे मी मोस्टली जास्त एडिटिंग नसतं माझं. पण एडिटिंग वगैरे मला येतं. सो ते सुद्धा मी तुम्हाला डेफिनिटली लवकरात लवकर घेऊन येईन. इन शॉर्टमध्ये कसं करू शकतो आपण, Canvaमध्ये कसं एडिटिंग करू शकतो. अनेक आहे क्लिपचाम्प म्हणून अनेक टूल आहे, त्याच्यामध्ये आपण कसं एडिटिंग करू शकतो. हे सगळं एडिटिंग व्हिडिओ टूल सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. ओके. सो कनेक्टेड राहा. ओके. सो चला मग आता खूप बोलणं झालं माझं. कारण तुम्हाला इम्पोर्टंट होतं हे सांगणं. ओके. त्याच्यासाठी मी सांगितलंय. तर चला मग डिटेल्स वगैरे बघूया आपण जॉबचे काय-काय रिक्वायरमेंट आहेत ते. ओके. तर चला मग स्क्रीनवरती जाऊया. सो फर्स्ट जॉब आहे तुम्ही बघू शकता. पहिलं आहे कंटेंट रायटर इंटर्न. त्यांना कंटेंट रायटर पाहिजे, ओके. सो हे तुम्हाला पार्ट टाईममध्ये पण तुम्ही करू शकता, ओके. सो रिमोट आहे 5,000 अ मंथ जॉब म्हणजे तुम्हाला 5,000 भेटणार आहेत मंथली, ओके. सो जॉब टाइप परमनंट असणार, फ्रेशर असणार, रिमोट असणार. वी आर लुकिंग फॉर अ कंटेंट रायटर इंटर्न टू सपोर्ट अ कंटेंट क्रिएशन एफर्ट. त्यांचा जो कंटेंट क्रिएशन आहे त्याला सपोर्ट करण्यासाठी त्यांना कंटेंट रायटर पाहिजे. दिस रोल इज deal for students who enjoy writing, want to gain hands-on experience on digital content. समजा तुम्ही स्टुडंट असाल तर तुम्ही डेफिनेटली या जॉबला अप्लाय करू शकता. स्टुडंट पण आणि समजा तुम्ही हाउसवाईफ असाल आणि तुम्हाला पार्ट टाईममध्ये तुमच्या टाईमामध्ये काहीतरी करायचं असेल ना, सो डेफिनेटली तुम्ही या जॉबला अप्लाय करू शकता. ओके. रिस्पॉन्सिबिलिटीज काय काय असणार? राईट अँड एडिट कंटेंट फॉर ब्लॉग्स. तुम्हाला राईट अँड एडिट करायचं कंटेंट ब्लॉगसाठी, वेबसाईटसाठी आणि सोशल मीडियासाठी. ओके. रिसर्च करायचे टॉपिक्स आणि क्रिएट ओरिजिनल कंटेंट. ठीक. म्हणजे टॉपिक रिसर्च करायचा आहे. Googleवरती तुम्हाला ओरिजिनल कंटेंट क्रिएट करायचं आहे. प्रूफ रीड कंटेंट फॉर ग्रामर अँड क्लॅरिटी. ग्रामर आणि क्लॅरिटी करेक्ट असायला पाहिजे, ओके. आणि तुम्हाला सांगेल, की समजा तुम्हाला कंटेंट रायटिंग वगैरे पाहिजे, ChatGPT तुम्हाला डेफिनेटली हेल्प करते ह्याच्यामध्ये, ओके. सो तुम्ही डेफिनेटली अप्लाय करू शकता. ट्रेनिंग वगैरे देतील तुम्हाला कसं असतं स्टार्टिंगला वगैरे, ओके. शेअर युअर रिझ्यूम अँड रायटिंग सॅम्पल इफ अवेलेबल ऑन द बिलो मेल आयडी. सो तुमचा रिझ्यूम इथे सेंड करायचा आणि एक कंटेंट रायटिंगचं सॅम्पल तुम्हाला पाठवावं लागेल, ओके. जॉब टाइप तुमचं परमनंट असणार आहे, फ्रेशर असणार आहे. तुम्हाला सॅलरी भेटेल 5,000 अ मंथ म्हणजे पार्ट टाईममध्ये तुम्ही करू शकता किंवा तुमच्या टाईममध्ये तुम्ही हे काम करू शकता, ओके. सो ईझी आहे कंटेंट रायटिंग. स्टुडंट असाल तरी तुम्ही या जॉबला मला कमेंट येतात, की ओके मला एक कमेंट आलं होतं, की ते माझे पप्पा नाही आहेत, सो मला काय ते करायचं. सो डेफिनिटली तुम्ही ह्या जॉबला अप्लाय करू शकता. कारण स्टुडंट पण करू शकतात, पार्ट टाईममध्ये पण करू शकतात ते, ओके. पण मेन कसं असतं ना, आपल्याकडे नॉलेज असायला पाहिजे. कंटेंट रायटिंग तुमच्याकडे आहे का? हे शिका माहिती नसेल तर, ओके. शिकून घ्या डेफिनिटली आणि मी किती दिवसापासून तुम्हाला सांगायला ग्राफिक डिझायनिंग शिका, शिका, शिका. मी पण व्हिडिओज घेऊन येणार आहे. मला पण थोडा टाईम भेटत नाही झालाय. बट डेफिनिटली मी त्याच्या पुढचा व्हिडिओ ग्राफिक डिझाइन रिलेटेड घेऊन येईन, ज्या ठिकाणी तुम्हाला काय शिकायला पाहिजे, काय नाही सगळं मी तुम्हाला एक्सप्लेन करेन, ओके. फाईन. सो चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून ठेवा. ओके. सो नेक्स्ट आहे
डेटा एंट्री रिलेटेड जॉब. ओके. सो हायरिंग डेटा एंट्री ऑपरेटर वर्क फ्रॉम होम आहे. ह्यांना पाहिजेत फक्त फिमेल कॅन्डिडेट्स ह्यांना पाहिजेत. ओके. फ्रेशर असाल 0 to 2 एक्सपिरियन्स म्हटलं तुम्ही फ्रेशर असाल तरी चालतंय. रिमोट आहे. त्यांचं ऑफिस कॉम्प्युटरमध्ये आहे. ओके. बट त्यांचं काम रिमोट असणार. ओके. ओके. टाईम आणि व्हेन्यू 5th जानेवारीपासून 5th फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला इथं इंटरव्ह्यूला जायचं आहे. त्यांचं इंटरव्ह्यू टायमिंग आहे 9:30 पासून 4 PM पर्यंत. इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला इथं जावंच लागेल. ओके. हे कंडिशन आहे. किंवा तुम्ही कॉल करू शकता ह्यांना. विचारू शकता, की "मॅम मी वर्क फ्रॉम म्हणजे घरातून इंटरव्ह्यू देऊ शकतो का?" हे पण तुम्ही विचारू शकता. डायरेक्ट तुम्ही कॉल करूनच कन्फर्म करून घ्या असं म्हणेन मी. ओके. फाईन. सो हिने काय म्हटलं, की ह्याला डिग्री लागणार आहे, डिप्लोमा लागणार आहे विथ बेसिक नॉलेज अँड ऑब्झर्वेशन स्किल. डिग्री डिप्लोमा तुमच्याकडे असायला पाहिजे. ओके. समजा कुठली पण डिग्री असेल तर डेफिनेटली अप्लाय करा. टायपिंग स्पीड बघणार कारण डेटा एंट्री म्हणजे स्पीड बघणार बघणार त्यांनी ॲक्युरसी बघणार. ओके. वर्क कल्चर बघणार, नॉलेज बघणार ऑफ बँकिंग इंडस्ट्री. हे बँकिंग इंडस्ट्रीचं थोडं नॉलेज तुम्हाला असायला पाहिजे. ओके. फाईन. नेक्स्ट बघूया आपण जॉब डिस्क्रिप्शन. एक तर म्हटले ते ओके सर्व्हिस लिमिटेड हे कंपनीचं नाव आहे. कॅम्बिओ कॉर्पोरेट सर्व्हिस लिमिटेड. हायरिंग फॉर डेटा एंट्री ऑपरेटरसाठी वर्क फ्रॉम होम आहे आणि फिमेलसाठी आहे. ओके. सो इंटरव्ह्यू टायमिंग त्यांनी दिलेत 9:30 पासून 4 PM पर्यंत. लोकेशन त्यांनी म्हटलेत, की तामिळनाडू लोकेशन ओन्ली. इथं त्यांनी इंटरव्ह्यू घेणार आहेत. ओके. सो तुम्हाला इंटरव्ह्यू तरी तिथं जाऊन द्यावा लागेल असं कंडिशन आहे. टायपिंग स्पीड आणि ॲक्युरसी होणार. फ्लेक्सिबल टुवर्ड्स वर्किंग एन्व्हायर्नमेंट, अडॅप्टिबिलिटी टुवर्ड्स नॉलेज अबाउट बँकिंग इंडस्ट्रीचं नॉलेज तुमच्याकडे थोडंफार असेल तर अप्लाय करू शकता. मंडे टू सॅटर्डे काम असणार आहे. डे शिफ्ट असणार आहे. तर बेनिफिट काय काय मिळेल? तुम्हाला पी-एफ मिळणार, ई-एस-आय मिळणार आहे, बोनस मिळणार आहे, ग्रॅज्युटी मिळणार आहे. ओके. ओके. बॅकलॉग्स, एरियर्स अल्सो तुमचा जर बॅकलॉग्स असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता ह्या जॉबला. ओके. डिप्लोमा डिग्री एवढं असायला पाहिजे. आणि तुम्हाला मी सांगेन त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेत ना, त्या कॉन्टॅक्टला एकदा कॉल करा प्लीज. कॉल करून तुम्ही ना थोडं सांगा मी इथून आहे असं-असं तुम्ही डिटेल्स घ्या. ओके. समजा त्यांनी इथूनच इंटरव्ह्यू घेऊ शकतात तर वेल एंड गुड आहे. जर तिथं या म्हटलं तर तुम्ही जाऊ शकता. तुम्हाला जर पॉसिबल आहे तर तुम्ही जाऊ शकता. त्यांना कॉल करूनच पण सगळं डिटेल्स घेऊन नंतर जावा तुम्ही. ओके. सो कॉल टायमिंग पण त्यांनी दिलेत 9:30 AM पासून 7 PM पर्यंत. सो कॉल करा तुम्ही. बिनधास्त कॉल करून विचारा. ओके. सो आय होप तुम्हाला समजलं असेल दोन्ही जॉब डिटेल्स. सो काही समजलं नसेल, काही क्वेशन असतील तर कमेंट करा आणि तुम्हाला कशावर रिलेटेड व्हिडिओ पाहिजेत, कोणत्या जॉब रिलेटेड व्हिडिओ पाहिजेत ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू